हे स्मूदी कसली? हे मिक्स फ्रुट्सची आहे. अच्छा. आणि हे बघू काय सॅलड कुठलं? शकरकंद. रताळूचं सॅलड. वाव. मॅडम स्मूदी तर टेस्ट करा. ग्रुपला टाक बेटा. मस्त. नंतर आपण सूप. पप्पा लाया खाऊन टाकेल स्वभाव आहे. मग तो रेसिपी समजू सांगू. हा आणि नंतर पाठवून दे म्हणजे मग तुम्हाला. मला स्वतःला आज थोडस डिफिकल्टी झाली. मॅडम काय होतं हे कॉम्प्लिकेटेड आयटम आहे ना. मी स्वतः एकदा करून फायनल केले पण नंतर माझ्यात पेशन्स मिळाले नाही. आता हे आल्यामुळे मी बरोबर रेग्युलर बस बेटा एक चमचा आहे. बरं कसं वाटलं सर मॅडम? फक्त आपल्याला काय आहे आता बघा जगण्यासाठी खायचं खायसाठी जगायचं नाही. अगदी. तर माझ्या मते हे खाल्ल्यानंतर असं होत नाही. पहिले पोट भरलं पाहिजे, सॅटिस्फॅक्शन मिळालं पाहिजे आणि जिभेलाही बरं वाटलं पाहिजे. अगदी एवढाच उद्देश ठेवा. याच्यापेक्षा मोठा उद्देश असेल नाही. अगदी बरोबर आहे. नाही आहे छानच मेनू. एक रताळू घ्यायचे, 2 कप सलाद पत्ते. तर सलाद पत्ते म्हणजे आपले जे मेथी किंवा तुमच्याकडे पालक वगैरे असेल ते तुम्ही घेऊ शकता. आणि 1.5 कप ब्रोकली कापलेली. आणि 1/4 लाल शिमला मिर्च, 1/4 पिवळी शिमला मिरची आणि 1 बडा चम्मच आज आहे ना सुकी रोजमेरी आहे. रोजमेरी म्हणजे मॅडम कुठली? मी तुम्हाला दाखवतो. रोजमेरी त्याचे सुकलेली हे असतात. खूप आयुर्वेदिक औषध. हो त्या स्टिक्स आहे ना याला रोजमेरी म्हणतात. ही सुकलेली रोजमेरीची पाने. त्याचे मल्टिपल उपयोग आहे. पानं आहेत हे. हा हे पानं आहेत सुकवलेली. अच्छा. रोजमेरी आयुर्वेदिक आहे औषध खाण्यासाठी. मग ते कसे टाकले याच्यात? सांगते. तर हे पहिले सगळं तयार करून घ्यायचं. आपलं सगळं आपल्याला जे जे पाहिजे ना ते मी सांग. 1 चम्मच बडा चम्मच सुकी रोजमेरी घ्यायची आहे. आणि आता आपलं जे रताळू आहे ना त्याला आपल्याला मेरिटिन करायचंय. मग कसं करायचं? उकडून घ्यायचं, वाफवून. वाफवून घेतलं, स्टीम करून घेतलं आणि मग ते मॅश करायचं. मॅश करून त्यामध्ये हे 1 चम्मच टाकायचं. मग परत मॅश करायचं चांगलं. मॅश करून त्याचे मी आपले जे खाफ बनवतो ना आपले छोटे क्यूब तसे क्यूब मी बनवून टाकलेले त्यामध्ये. हो ते क्यूब आहेत का ते? हे बघा ते आता ते थोडेसे इकडे दाखवते. क्यूब केले ते. अरे वा. ते क्यूब केले. आणि आता आपल्याला ना हे जे लिक्विड जे बनलंय ना लिक्विड साठी आपल्याला ना टॅमॅटो घ्यायचे. आणि अजून पांढरे दाणे दाणे काय आहे याच्यात? शेंगदाणे का भिजवलेले? भिजवलेले शेंगदाणे नाहीये. त्यामध्ये बदाम आहेत वाटलेले. भिजवून वाटले असते. नाही आपण जसे काल शेंगदाणे भिजवले ना तसे आपण बदाम पण भिजवून टाकू शकतो. मी हे कच्चेच आज काय झालं की सकाळी उशिरा प्लॅनिंग भिजवून टाकायचे. आता आपल्याला ना साल्सा ड्रेसिंग म्हणजे ही जी लिक्विड आहे ना ही ड्रेसिंगसाठी आपल्याला 2 टॅमॅटो पाहिजे. आपले कोथिंबीर आहेत ना ते 1/2 कप कोथिंबीर पाहिजे. आणि एक लाल मिरची जी आहे ना शिमला मिरची 1 मोठी चम्मच शिमला मिरची आणि भाजलेले जिरे. अच्छा. अर्धा टीस्पून आणि लिंबूचा रस आणि हिरवी मिरची आणि सेंदा मीठ आणि वाटण केलं. आणि एक म्हणजे ना सर 1/4 नाही 1/4 नाही 1/8 आहे. छोटा चम्मच काळी मिरची. एकदम म्हणजे काय असतं चुटकी बरं थोडंसं एकदम चिमूटभर काळी मिरची. हे मी काय केलं ह्याच्या मिक्सरला वाटलं सगळं ते ह्याच्यासाठी ड्रेसिंग साल्सा ड्रेसिंगसाठी. आणि मग हे सगळं केलं. मग नंतर तुम्हाला चक्रांचं सांगितलं की ते मॅश करून उकडून मग ते हे वेगळं केलं. परत हे ड्रेसिंग वेगळी केली. आणि
नंतर याला कंबाईन केलं ना. हा. नंतर आणि मग हे जे फ्लावर वगैरे ना ब्रोकली हा, ती बाक- पण स्टीम केली. हा ब्रोकली स्टीम केली आणि बाकीचे ना शिमला मिरची हे कच्चच आहे, हे फक्त कच्चं. कटिंग करून हे टाकलं आणि मग बाकीचं सगळं मिक्स केलं आणि बस. आणि थोडंसं लिंबूचा रस वगैरे सगळं टाकलं. खूपच सुंदर आहे. म्हणजे काय आहे, आम्ही फक्त विचार काय केला थोडंसं म्हणजे B12चं एकदम सगळं भरभरून यायच्यात.